नमस्कार. खाद्य सफारी आपल्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत. याआधी मी मुगाचे सूप ही रेसिपी अपलोड केली होती आणि त्याला सगळ्यांनी खूप छान प्रतिसाद दिला आणि बऱ्याच जणांनी अशी कमेंटही केली की असेच पौष्टिक सूप अजून दाखवा. तर असंच एक अत्यंत सोपं आणि पौष्टिक सूप घरात उपलब्ध असलेल्या साहित्यापासून कसं बनवायचं हे आज आपण पाहणार आहोत. चला तर मग सुरुवात करूयात रेसिपीला. या ठिकाणी मी एक मध्यम आकाराचा दुधी भोपळा सोलून धुवून आणि असा मोठा मोठा चिरून घेतला आहे आणि 2 मध्यम आकाराचे टोमॅटो चिरून घेतलेत. 3 ते 4 हिरव्या मिरच्या, अर्धा इंच आल्याचा तुकडा आणि 5-6 लसणाच्या पाकळ्या आणि थोडीशी कोथिंबीर, तीही देठासहित घेतलेली आहे. अर्थात इथे हिरवी मिरची, लसूण आणि आल्याचं प्रमाण हे तुमच्या चवीनुसार कमी जास्त करू शकता. जर हे सूप तुम्ही पेशंटला किंवा लहान मुलांना देणार असाल तर अगदी 2 हिरव्या मिरच्या घातल्या तरी पुरतात. आता घेतलेले हे सर्व पदार्थ आपण कुकरला लावून घेणार आहोत. इथे मी सर्व घेतलेलं साहित्य कुकरमध्ये टाकलं आहे आणि त्यासोबतच आपण घालणार आहोत 2 ग्लास पाणी आणि कुकरचं झाकण लावून याला आपण 2 शिट्ट्या काढून घेणार आहोत. कुकरच्या शिट्ट्या होत आहेत तोपर्यंत आपण फोडणीची तयारी करून घेऊयात. इथे मी फोडणीसाठी 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या छान ठेचून घेणार आहे. आपल्या कुकरच्या 2 शिट्ट्या झालेल्या आहेत. मी गॅस बंद करून वाफ जाईपर्यंत असाच कुकर ठेवून देणार आहे. इथे कुकरची वाफ पूर्णपणे गेलेली आहे आणि आपल्या भाज्या छान शिजलेल्या आहेत. आता चाळणीने आपण पाणी आणि उकडलेल्या भाज्या वेगवेगळ्या करून घेणार आहोत आणि हे पाणी टाकून द्यायचं नाही आहे, तर हेच पाणी आपण आपल्या सूपसाठी वापरणार आहोत. या ठिकाणी मी पाणी वेगळं केलेलं आहे आणि ह्या उकडलेल्या भाज्या मिक्सरला फिरवून घेणार आहे. तर मुगाच्या सूपच्या वेळी मला खूप जणांनी कमेंट केली होती की वरचा चोथा टाकून द्यायचा नाही आहे. तर या ठिकाणी मी हे सर्व मिक्सरला फिरून घेते, त्यामुळे चाळणीतून चाळल्यानंतर सुद्धा फार काही चोथा वाया जात नाही. या ठिकाणी मी भाज्या मिक्सरला फिरवून घेतल्यात आणि हे देखील आता आपण चाळणीने चाळून घेऊ. आणि हे मी त्या आधीच्या भाजीच्या पाण्यामध्येच, त्या व्हेजिटेबल स्टॉकमध्येच गाळून घेतलेलं आहे. आता फोडणीसाठी इथे कढई गरम करायला ठेवली आहे. यात अर्धा चमचा साजूक तूप घ्यायचं आहे. तूप गरम झालं की त्यात जिरं घालायचं आहे आणि आपण ठेचून घेतलेल्या लसणाच्या पाकळ्या हे छान परतून घेतले आणि त्यात चिमूटभर हिंग घातलाय, हळद घातली आहे आता मी आणि आपण त्यात घालणार आहोत चवीनुसार मीठ. हे सर्व छान परतून घ्यायचं आहे आपल्याला. फोडणी खूप छान तयार झाली आणि त्यात आता आपण घालणार आहोत व्हेजिटेबल स्टॉक आणि मिक्सरला फिरवून घेतलेल्या भाज्या आणि त्यानंतर यात आपण घालतोय चिमूटभर काळी मिरी पावडर. तर यात घातलेले सर्व पदार्थ हे चवही देतात आणि त्यासोबतच आपल्या पचनालाही मदत करतात. त्यामुळे अगदी आजारी व्यक्तीला सुद्धा तुम्ही हे देऊ शकता आणि त्याने तोंडाची चव खूप वाढते. आता या ठिकाणी सूपला उकळी आल्यानंतर मी त्यात घालणार आहे अर्धा लिंबाचा रस. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि मी आता या ठिकाणी गॅस बंद करते. आता आपलं हे सूप पिण्यासाठी तयार आहे. चला तर मग सर्व करूयात. गरमागरम भोपळ्याचं सूप. हे सूप पिताना कुठेही लक्षातही येत नाही की हे नक्की कशापासून बनवलंय आणि बऱ्याच जणांना दुधी भोपळ्याची भाजी खायला आवडत नाही. तर अशा प्रकारे लपून तुम्ही ही दुधी भोपळ्याची भाजी खाऊही घालू शकता. तर तुम्ही ही रेसिपी नक्की करून बघा आणि मला कमेंट करून सांगा की हे सूप कसं झालं ते. आणि अशाच नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा.
थँक्यू.